श्री शिवलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. कामगजविदारकं पंचानना क्रोधजलदविध्वंस प्रभञ्जना मदत महारका चण्डकिरणा चन्द्रशेखरा वृषभध्वजा मत्सरदुर्धर विपिन दहना दम्भनगच्छेदका सहस्रनयना अहंकार अंधकासूरमर्दना धर्मवर्धना फालनेत्रा आनंद कैलासनग विहारा निगमागम वन्द्या सुहास्यवक्त्रा दक्षमख दलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदादयानिधे. नवमाध्यायाचे अंती उद्धरिला शबरसिंह कीर्त नृपती ह्यावरी सूत शौनकादी काप्रती नैमिषारण्य सांगत आनर्त देशी वास्तव्य करीत एक द्विजनामी देवरथ वेदाध्ययन शास्त्र रथ पंडित आणि वंशज होय. त्याची कन्या चातुर्य खाणी शारदा नामे कमल नयनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ. तब ते झाली 12 वर्षी पित्याने लग्न करुनी संभ्रमेसी पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम अधित ब्राह्मण सौभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहोन राजे होती तटस्थ. लग्न सोहळा जाहली यावरी काही दिवस होता श्वशूर घरी. सायंकाळी नदी तीरी संध्यावंदनासी तो गेला. परतो न येता अंधार पायास झोंबला दुर्धर विखार. तेथेच पडिले कलेवर नगरात हाक जाहली. माता पिता समवेत शारदा धावून आली तेथ. गत प्राण देखुनी प्राणनाथ शरीर घालित धरणीवरी. म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज. वोस पडली सेज बोलो गुज कोणासी माझे बुडाले भांडार. सर्परूपे वरी पडला तस्कर. दग्ध झाली आभरणे समग्र म्हणून टाकी तोडोनिया. देखोनी शारदेची करुणा अश्रू आले जनांची या नयना. म्हणती आहा पशुपते भाल लोचना ही आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्त जन. शारदेची संगे घेऊन सदनाप्रती गेले ते. कित्येक दिवस जाहली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी. शारदा एकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले. नै ध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र. शिष्य हाती धरुनी पवित्र सदना आला शारदेच्या. शारदा आसन देऊनी सत्वर पूजन करुनी करी नमस्कार. नै ध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार हो तुझ पुत्र वेद बघता. विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ बदला आशीर्वाद. हांसुनी शारदा करी खेद शोक करी दुःख भरी. म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान. नै ध्रुव म्हणे माझे वचन असत्य नो हे कल्पांती. माझे जिव्हे बाहेर आले ते माघारे न सरे कदा काळे. माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेची घडवीन. घरीची बाहेरून आली त्वरित माता पिता बंधू समस्त. समूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केली घडे. ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणी रंकाचा करी सहस्त्र नेत्र. शापेन लगता क्षण मात्र कुळासहित संहारित. शाप बळेची विशेष सर्प केला राजा नहुष. यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे. ब्राह्मणी क्षोभोनी निरधारी शक्राची संपत्ती घातली सागरी. ब्रह्मशापे मुरारी अंबऋषीचे जन्म घेत. विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भय वाहती. विप्रशापाचे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे.
जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र गेले भस्म स्त्रिया असता पांडुराज सत्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नवल गती 60 सहस्त्र सगर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारद शापे करोनिया कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ दंडका ऐसा नृपाळ क्षणमात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परम धूढ मृगराज केला सरड धराधर शत्रू बळ प्रचंड सहस्त्र भगे त्या अंगी क्षयरोगी केला अत्री नंदन मेदिनी वसनाच केले आचमन शाप देवुनी सूर्य नंदन दासी पुत्र केला पै पाषाणाचे करीती देव रंगाचेही करीती राव मंत्राक्षता टाकिता नवपल्लव कोरड्या काष्टा फुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती ह्यावरी नैध्रुवतीये प्रती बोलता झाला ते ऐका म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्रभिः युक्त नित्य जप करावा म्हणे ह्या व्रताचे फळ होय पूर्ण तपबरी मी येथे चिरालीन मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नैध्रुवतो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्र मासी अथवा मार्गशीर्षेशी शुद्ध पक्षी करावा पाहोनी सुमुहूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परीकर पूजावा उमा महेश्वर एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकोन तैसेची करीन पडे घेऊन नैध्रुव गुरु पासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करुण वरिधले शुभ्र वितान चारि स्तंभ शोभाजमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा पस्तरणे षोडशवर्ण यंत्र करणे अष्टदळे तयामाजी चतुर्दळ त्यावरी घालुनी तांदूळ वरी घट स्थापुनी अढळ शोभा बहुत आणिजे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिले सुवर्णाच्या करुणी मग एक निष्ठा धरुणी षोडशोपचारी पूजिजे यथासांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करुण षड्रस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण गुरुवचनी विश्वास पूर्ण धरुणी वर्तने सर्वदा कुंदेंदुवर्ण केवळ करबूर गौर बयफेन धवळ ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजतवर्ण निर्मळ जो सूर्यकोटी समतेज विराजत शुभ्र आभरणी भूषित जगदानंद कंद गुणातीत स्वरधुनी विराजत मस्तकी शुभ्र जटा मुकुटमंडित सर्पमणियुक्त विराजत किशोर चंद्रभाळी निरवत भस्मचर्चित शुभ्रदिते उन्मीलित भाल लोचन केयुरांगद शुभ्र वीर कंकण मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्येंदुवत दिव्य गरुड पाचुभूमी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सघट झळकती प्रळय चपळे ऐसी खटवांग त्रिशूळ कपाल डमरू अंकुश पाश घटानाग धरू पिनाक पाशुपत कमल तेजाकारु शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन मणिमय शुभ्र सिंहासन नानारत्ने विराजत कैलासगिरी शुभ्र वर्ण वरी मंडप शुभ्र सहस्त्र योजन स्तंभ विरहित सहस्त्र किरण गगनी देवी प्रकाशपै ऐरावताहुनी विशाल शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुखमुरोण होतिले शिवस्वरूप गुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणीत बाला
तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरतरु सुमनमाळायुक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित इभ मुक्तावतंस डोलत शोभा अद्भुत कोनवर्णी हरिमध्याभुजंगवेणी जलजवदना आकर्ण नजनी द्वादशादित्य शोभा जघनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिया बहुत निस्सीम रूप लक्षण युक्त ओवाळूनी टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्ठावरुणी कोटी मन्मथ शोभा साहिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडोनियावरी अंगिका सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणिक शशिमित्र द्विमुख जिच्या तेजि शोभती विधी शक्रादी बाळे अज्ञान स्नेहे निजगर्भी कधी पाळन समस्त त्रिभुवन लावण्य पोतिले स्वरूप देवीचे विशाल तांटके प्रभाघन पोतिली शशिमित्र तेज गाळून गंडसरी प्रभा पूर्ण पडली हळके अत्यंत बिंबाधर अतिरक्त नासिकींचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे नेत्रांजन प्रभा बडली मुक्त शीरी तो गुंजे ऐसे दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती ओळीने बैसल्या हंस पंक्ती तैसे विजहांसता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हेमवतीचे झळकती दंत पंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्क शोभत क्षणैक तैसे दिसती कंठी ते मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांग प्रभादैदी प्रमाण मुक्ता माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर तेरी विश्वजननीचे पयोधर कुमार आणि इह वक्त्र जातील अमृत प्राशिती प्रलय चपळा गाळोनी समग्र रंगविले वाटी देवीचे अंबर मुक्तलग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती इंद्रनील कीलवर्णी लीलावेशधारिणी भक्तानुग्रहकारिणी प्रलयरूपिणी आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांडमाळा जिथे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीला धनी नपुरे कृतिका पुंज झळके गगनी तैसे जलज भोंस डोलती करणी अरुण संध्या रागा उने आणि कुंकुम रेखा आरक्तपणी विश्वप्रलयी शिवसगुणपण टाकुनी होता तत्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमा दोन वेळा वरिले कर्पूर गौरा भवानी निलाविला कपाळी विजवरा तांबुल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी अंबेची वेणी शोभे कैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चयेती आदित्य नंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमणी तेच ब्रह्मांडावरुणी स्वरधूनी माझी आरक्त पुष्पे दिसते नयनी पद्मज नंदिनी गुप्तते मुदराखडी मच्छकच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जलचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची डोलत मोहन माळ जीव शिव दोन्ही स्तन ते डाळ आवरोनी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नभे खंडन म्हणून वज्र चुडे मंडित कर जाण दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नेपुरे पंजण गरजता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान
नेत्र चकोरे करुणिया. भक्त जे का एकनिष्ठ पायी दुल्हारे जोडवी अनुबट. ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदाध्यास ब्रह्मानंदे. ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत. नैध्रुव उद्यापन गर्वीत यथाविधी प्रमाण. अगराशते दाम्पत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त. पूजोनि शारदा हर्षभरित तव रवी अस्तपावला. जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजबळी वैसत. अर्धयामिनी झालिया अकस्मात भवानी तेथे प्रगटली. असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले तेची क्षणी. नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे कगुनिया. देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून. परित्या दोघा वाचून आणिक कोणी न देखती. जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणवस्वयंभे. ब्रह्मानंद पतदायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये. धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हेरंब जननी. भक्त हृदयार बिंद चिन्मय खानी वेद पुराणी वंदतु. तुझ्या कृपे निश्चिती गर्भांधाची नेत्र येती. मागे सांडून पवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या. मुके होती लवाचाळ मूर्ख पंडित होती तत्काळ. रत्नी होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी. भवभयहारके भवानी भक्तपालके मनोल्लासिनी. वेदमाते द्विजजनरंजिनी वेघले ध्यानी ब्रह्मादिक. त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रयहारके त्रिताप शमनी. त्रिकालजे सादर तब ध्यानी त्रिदेह विरहित ते. शिव मानस सरोवर मराळीके जय जय विज्ञान चंपक कलिके. सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्व व्यापके मुरडानी. ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान. नैध्रुवे वृत्तांत मूळी होऊन शारदेचा सांगितला. मम मुखातून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले. तू आदरी मनी धरिले तरी काय एक न करिसी. ह्यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना. द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी येचे. हिच्या भ्रतारासी स्त्रिया दोघी जणी ही धाकुटी प्रिया मृदू भाषिणी. हिने वर वश करोनी वडील कामिनी विघडविली. शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता. एकांत पाहुनी हिच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धी. हिने नेत्र करुणिया रक्त झिडकारिला तो जार पतित. मग तो होऊनी खेद युक्त गृहात गेला दुरात्मा. हिचे त्यास लागले ध्यान सुरत आलिंगण आठवून. हिच्या ध्यासे करुण तो जार मृत्यू पावला. ईस विधवा हो म्हणून हिच्या सवतीने शापिले दारुण. मग ती पावली मरण हिच्या दुःखे करुनिया. मग हेही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली. पूर्वीच्या जारे ईस वरिही ये जन्मी जान निरधारे. तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला ईशी दावा साधून. हिचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता. 360 योजन येथुनी दूर आहे तो ब्राह्मण. स्त्रीहीनैचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा. तो ईस स्वप्नामध्ये नित्य जेवोन भोग देईल प्रीती करून. जागृती हुनी विशेष जाण सुख होईल येते. ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस. शारदा नंदन नाम तयास लोकी विख्यात जानपा. ईस नित्य भोगी होईल जो हरिख तैसात विप्र पावेल सुख. स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे. ऐसे तयासी सांगोन अंबा पावली अंतरधान.
त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र धीर भावे सासू श्वशुर आप्तसोयरे सर्व आले देवीचे करणे घटित खदखदा जन हासत म्हणती हे केली घडे विपरीत अंबाईस हेटली कधी एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर घाला घरारोहण करून तो आकाशवाणी बोले गरजोन सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगल म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वतता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभे विन धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रहगण भगने दिवाकर ह्यास आहे कोणाचा आधार सर्वतेहि व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतांची वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जन्मी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहाहो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी युपकेत त्याचे जळी पडले वेत ते जल प्राशित वेश्या एक चितुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसविली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडोनी ते जळ हरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ याची सौराष्ट्र राजा स्पर्शता करे भृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्यगर्भ संभूत तो मत्स्यराज पुत्र होत महिषासूर दैत्य महिषीवरही जन्मला चित्ते ऋषी करुणावंत वचन मातृगर्भराहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले 5 देवांसमागमे ऐसे बोलती वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देवबाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेसी कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरोणी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व हि कापट्य असत्य तो जिव्हा चिरोणी अकस्मात किडे गळो लागले हे देखोनी सर्व जन शारदेची घालिती लोटांगण म्हणती माते तू सत्य पूर्ण जानकी रेणुके सारखी मग तीस पुत्र झाला तेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विज राज शुद्ध तृतीये पासुनी उपनयन झालिया पूर्ण 8वे वर्षी वेदाध्ययन 4 वेद षटशास्त्रे गान महोद्गत पुराणे नवग्रहांत जैसा वासुरमणी देवी पंडितात अग्रगणी जेने अनुष्ठाने पिनाकपाणी प्रसन्न केला सर्वस्वे ह्यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्राप्रती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशींचा ब्राह्मण तोही आला यात्रेला गुण परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खूण पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्धतेजी पतीसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्या पासी राही 4 मास समागमन करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रताराशी केले नमन म्हणे हा घ्या आपुला नंदन म्हणून करी धिजला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्धपुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशा प्रतीतिभा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरून पतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला अपार मातृपितृभजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनक जननीचे भजन धिक त्याचे तप ज्ञान धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे
घरी 60 स्त्रियेचे गोट आणि माय बापाशिण बीट अन्ननेदी बाहेर घालीत शब्दबाणी रुठय भेदी तो जरी बडघा शट शास्त्र परी अनामिका हुनी अपवित्र तयाचे न पहावे वक्त्र विटाळ कदान भावा यद्यपि झाला स्पर्श जाण तै कळावे सचैल स्नान महादोषितो कृतघ्न यमदारुण गांजित यावरी शारदेचा व्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवुनी परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंतन मदन दहन करी विधियुक्त सह गमन पती समवेत कैलास भुवन पावोनी सुखे राहिली शिवलीलामृत सुरस पूर्ण किंवा हि दिव्य रसायन भवरोगी सेविता गान आरोग्य होऊन शिव होती जे मृत्यूने कवळले सहज त्यांचे नावडे हारसराज ज्यांची सुकृते तेज पुंज तेची अधिकारी येतीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडो निकर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरी पुढील अध्यायी सुरत कथा पावन होय श्रोता वक्ता मृदानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जन अखंड दशमाध्याय बोधहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।